Students, today we are going to start a new chapter from part 2. So that chapter is 8th chapter, Cell Biology and Biotechnology. So before we start, so there are some questions which are related to this chapter. So these questions are seen. What is cell? So what is cell? So cell is a structural and functional unit of the body. So that is called as a cell. Now second question is, what is tissue? Which are the functions of tissue? Tissues are the group of cells which have same origin and which perform the specific type of function. So here all tissues perform the definite type of function. So for example, see the muscular tissues in the body perform the contraction and extensions, thereby helping in the locomotion. The conducting tissues of the plants like xylem and phloem, they transport water and food respectively. So all these are the tissues which perform the definite type of function. टिश्यूज हा काय आहे, सेलचा ग्रुप आहे. अशा सेलचा ग्रुप ज्यांच्यामध्ये सेम ओरिजिन आणि त्यांचं सेम फंक्शन त्या काय होतात, सेल परफॉर्म करणाऱ्या ग्रुप, सेलच्या ग्रुपला टिश्यू आपण म्हणतो. तर एक्झाम्पल आपण बघितले की मस्क्युलर टिश्यू जे आहेत तर ते कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सटेन्शनचं काम करतात, जे लोकोमोशनसाठी मदत करतात. किंवा प्लांट्समध्ये असणारे जे कंडक्टिंग टिश्यूज आहेत, झायलम आणि फ्लोएम, तर हे काय करतात, वॉटर आणि फूडचं काय करतात, कंडक्शन किंवा ट्रान्सपोर्टेशन करत असतात. नाउ सी द थर्ड क्वेश्चन इज, विच टेक्निक इन रिलेशन टू टिश्यूज हॅव यू स्टडीड इन अर्लियर क्लासेस. तर 9वीत असताना आपण अशा या बायोटेक्नॉलॉजीबद्दल थोडक्यात एक इंट्रोडक्शन आपण घेतलेलं आहे. सो द टेक्निक ऑफ द टिश्यू कल्चर अँड जेनेटिक इंजिनिअरिंग, so that has been studied last year in the 9th class. So tissue culture, that is ex vivo growth of the cells or the tissues in an aseptic and nutrient rich medium, that is the tissue culture. And genetic engineering and its use also been studied under the introduction in biotechnology at in last year 9th classes. Now see the next question is, which are the various processes in tissue culture. तर टिश्यू कल्चरमधल्या वेगळ्या प्रोसेस कोणत्या आहेत, तर याच्याबद्दलचा काय आहे क्वेश्चन आहे हा. व्हेरियस स्टेप्स वाईज प्रोसेसेस अँड दॅट आर डन वाईल परफॉर्मिंग द टिश्यू कल्चर. सो दीज processes are primary treatment, then reproduction or cell division, then multiplication, shooting or rooting, primary hardening, secondary hardening, etc. All these are the different steps or the processes which are included in the tissue culture. So we have studied the plant production by technique of the tissue culture in last class. तर आपण हे टिश्यू कल्चरने कशा पद्धतीनं प्लांटचं प्रोडक्शन केलं जातं हे आपण मागच्या वर्षी आपण याच्याविषयी काय केलं आहे, थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. स्टेम सेल्स आर यूज्ड फॉर दॅट पर्पज. तर याच्यासाठी स्टेम सेल्स जे आहेत तर याच्यासाठी यूज केले जातात. त्याच्यानंतर प्रॉपर्टी पाहिली आपण, टोटिपोटेन्सी ऑफ द सेल वगैरे. सो वेदर सच स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन ॲनिमल्स. मग अशा प्रकारचे स्टेम सेल्स जे आहेत तर ते ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतात का, तर याचे ॲन्सर जे आहेत तर ते आपल्याला या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, बघायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण एक इथे डायग्राम दिली आहे, ऑब्झर्वेशन करायला सांगितले. द असाइन द नेम्स इन द फिगर दिस, एक्सप्लेन द व्हेरियस स्टेजेस, दोज आर केप्ट ब्लँक. आता इथं काय करायला सांगितलं बघा, काही इथं स्टेप्स ज्या आहेत तर त्या ब्लँक ठेवलेल्या आहेत. तर या डिफरंट स्टेप्स आहेत. जसं टिश्यू कल्चर जे आहे तर त्या टिश्यू कल्चरमध्ये आपल्याला या डिफरंट स्टेजेस आत्ताच आपण काय केलं त्याच्याविषयी डिस्कशन केलेलं आहे. सो टिश्यू कल्चर इज द टेक्निक इन विच एक्स विवो ग्रोथ ऑफ द सेल or tissues of an aseptic
and nutrient medium. So that is a tissue culture that is done. So while performing the experiments of the tissue culture, a liquid, solid or gel-like medium is prepared from the agar that is used, and such medium is supplied the nutrients and the energy necessary for the tissue culture technique. So here जेव्हा टिश्यू कल्चरमध्ये काय केलं तर प्लांटचं कल्चरिंग केलं जातं, तर तेव्हा इथं या प्रकारचे एक्सपेरिमेंट करताना मीडियम वापरला जातो, तो सॉलिड, लिक्विड किंवा जेल लाईक असतो. तर हे जे मीडियम आहे तर ते अगारपासून प्रिपेअर केलेलं असतं. तर या मीडियममधून काय होतं, टिश्यूजना न्यूट्रिएंट्सचं सप्लाय काय होतं किंवा एनर्जी सप्लाय या मीडियममधूनच होत असतं. तर इथं डिफरंट प्रोसेसेस आर डन व्हाईल परफॉर्मिंग द टिश्यू कल्चर, अँड दॅट आर प्रायमरी ट्रीटमेंट केली जाते, त्याच्यानंतर रिप्रोडक्शन और मल्टिप्लिकेशन ही सेकंड स्टेज आहे, याच्यामध्ये स्टेप केली जाते. त्याच्यानंतर रूटिंग और शूटिंग और द रूटिंग ही स्टेप आहे. प्रायमरी हार्डनिंग केला तर त्याच्यानंतर सेकंडरी हार्डनिंग. सो ऑल दीज आर डिफरंट प्रोसेसेस विच आर कॅरिड बाय these are carried in tissue culture. So from the source plant, required tissues are taken out and all the processes are carried in aspect to medium in laboratory. तर इथं काय केलं जातं, सोर्स प्लांट पासून टिश्यू जो आहे तो काय केला जातो, सेपरेट केला जातो आणि त्याच्यावर काय केलं जातं, त्या सगळ्या प्रोसेसेस केल्या जातात. तर याच्यानंतर आपण नेक्स्ट एक कन्सेप्ट बघूया, सायटोलॉजी. What is cytology? तर earlier we have studied the structure, types and organelles of the cell. तर काही अर्लियर क्लासेसमध्ये तुम्ही सेलचा डिटेल स्टडी केलेला आहे. सेलचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर त्याचे टाईप्स काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे ऑर्गॅनिलीज प्रेझेंट असतात, तर याच्याविषयी तुम्ही काय केला, स्टडी केलेला आहे. सो धिस इज कॉल्ड ॲज द सेल बायोलॉजी ऑर सायटोलॉजी. तर या स्टडीलाच काय म्हटलं जातं, सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजी असं म्हटलं जातं. सायटोलॉजी, सायटो म्हणजे सेल आणि लॉगस म्हणजे स्टडी, म्हणजे अशी ही काय आहे, सायन्सची एक अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये सेलचं स्ट्रक्चर, त्याचे फंक्शन्स किंवा त्याच्यामध्ये असणारे टाईप्स जे आहेत ते किंवा त्याचे ऑर्गॅनिलीज जे आहेत तर त्याचा डिटेल काय होतो, स्टडी केला जातो. सो दॅट इज अ सेल बायोलॉजी. It is also called as a cytology. So beside these points, तर याच्याशिवाय म्हणजे या स्ट्रक्चर, फंक्शन्स किंवा त्याच्यामध्ये असणारे ज्या ऑर्गॅनिलीज आहेत तर याच्याशिवाय आणखीन बघा, दॅट सायटोलॉजी कन्सिस्ट द स्टडी ऑफ द सेल डिव्हिजन अँड मेनी अदर आस्पेक्ट्स रिलेटेड टू द सेल. तर याच्यामध्ये आणखीन या सायटोलॉजीमध्ये काय इन्क्लूड आहे, तर सेल डिव्हिजनसुद्धा इन्क्लूड आहे आणि त्याच्यानंतर अशा काही डिफरंट ॲस्पेक्ट्स आहेत, अशा काही बाबी आहेत ज्या काय सेलशी रिलेटेड आहेत. अशा सर्वच ज्या ॲस्पेक्ट्स आहेत तर त्या काय आहेत, या सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजीमध्ये इन्क्लूड केल्या गेल्या आहेत. सो देर आर रिव्होल्युशनरी चेंजेस इन द फील्ड ऑफ ह्युमन हेल्थ ड्यू टू द सेल बायोलॉजी. तर इथं या सेल बायोलॉजीमुळेच काय झालं की आपल्या ह्युमन हेल्थमध्ये बराचसा काय केलं आहे, असा बराच वेगळ्या प्रकारचं चेंजेस आपल्याला झालेले दिसतात. आणि आत्ता सध्या आपण बघतो की या सेलच्याबद्दल किंवा या टिश्यूच्याबद्दल स्टडी केला जातो आहे. सो रिसर्च इन्स्टिट्यूट, आता तिथं वेगळ्या प्रकारचे काय आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत विच आर रिलेटेड टू द स्टडी ऑफ द सेल्स. सो दे आर स्पेशली डेडिकेटेड for the research of the cell, and that is established at the Pune and Bengaluru. आता इथं अशा काही इन्स्टिट्यूट आहेत त्या फक्त आणि फक्त सेलच्या स्टडी करण्यासाठी त्यांना काय झाले, डेडिकेट झालेले आहेत अशा काही. आणि अशा या संस्था ज्या आहेत तर ते पुणे आणि बेंगळुरू येथे आहेत. तर नॅशनल सेंटर फॉर द सेल स्ट्रक्चर ॲट द पुणे अँड इन स्टेम, that is at the Bengaluru
दॅट आर इन्व्हॉल्वड इन द व्हॅल्युएबल रिसर्च. तर या दोन ज्या संस्था आहेत, नॅशनल सेंटर फॉर द सेल सायन्स, तर हे पुणेला आहे, आणि इन स्टेम ही जी इन्स्टिट्यूट आहे तर ती बेंगलोरमध्ये आहे. तर या सेलच्या बाबतीत पूर्ण डिटेल काय करतात, स्टडी करतात. तर या दोन्ही इथं काय दिलं आहे, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दोन वेबसाईट दिलेल्या आहेत या इन्स्टिट्यूटच्याबद्दल. तर तिथं त्या वेबसाईटला तुम्ही काय करू शकता, भेट देऊ शकता आणि त्याच्याविषयी डिटेल तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. नाव नेक्स्ट पॉईंट इज द स्टेम सेल्स. सो फर्स्ट वी सी व्हॉट इज स्टेम सेल्स. तर these stem cells are special type of the cells which are present in the body of a multicellular organisms. या अशा काय आहेत, स्पेशल टाईपच्या सेल्स आहेत ज्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये मेनली असतात, प्रेझेंट असतात. These cells give rise to all other types of cells present in the multicellular organism. आता यांची ॲबिलिटी काय आहे बघा. So these are give rise to all types of other types of the cells. म्हणजे या सेल्स दुसऱ्या कोणत्याही सेलमध्ये काय करू शकतात, कन्वर्ट होऊ शकतात. So this is the ability of the stem cells. These are present in the multicellular organisms. So similarly these cells plays important role in the wound healing. शिवाय या काय करतात बघा, सेल वूंड हिलिंगमध्ये म्हणजे जखमा भरून काढण्यासाठी सुद्धा काय असतात, त्या मोस्ट इम्पॉर्टंट मानल्या जातात. सो वी हॅड स्टडीड द स्टेम सेल्स ऑफ द प्लांट इन प्रिव्हियस क्लासेस. मागच्या वर्षी आपण इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण काय केलं आहे, किंवा टाईप्स ऑफ टिश्यू जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, या स्टेम सेलबद्दल आपण स्टडी केलेला आहे. नाव वी शॅल स्टडी अबाउट द स्टेम सेल्स ऑफ द ॲनिमल, पर्टिक्युलरली प्रेझेंट इन द ह्युमन बिंग. आता यावर्षी या चॅप्टरमध्ये मेनली आपल्याला स्टेम सेल्सच्या बद्दल स्टडी करायचं आहे, पण स्टेम सेल्स विच आर प्रेझेंट इन द ॲनिमल्स आणि स्पेशली इन प्रेझेंट इन द ह्युमनमध्ये असणाऱ्या स्टेम सेलचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सो यू नो अबाउट दॅट न्यू ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म्ड फ्रॉम द झायगोट दॅट इज फॉर्म्ड बाय द युनियन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स. हे तुम्हाला माहिती आहे की मेल गॅमेट जे जे असतात तर त्याच्यापासून मेल गॅमेट्स तयार होतात, फिमेलपासून फिमेल गॅमेट्स तयार होतात. फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, देर इज अ युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज ऑगस. सो मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट्स आर हॅप्लॉइड गॅमेट्स. सो देर इज अ n number of chromosomes are present in that. So union of both gametes takes place and one celled zygote is formed which is a 2n number of chromosomes are present in that zygote. So at the certain stages of the development that takes place after the fertilization. So in these earlier stages of development, organisms are in the form of mass of the cells. सो पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा काय होतात तर अर्ली डेव्हलपमेंट स्टार्ट होते, त्या सिंगल सेल झायगोटपासून काय होतात तर डेव्हलपमेंट स्टार्ट होते. तर तेव्हा काय होतं सुरुवातीला अर्ली डेव्हलपमेंटमध्ये, सो दॅट इज अ प्रेझेंट इन द मास ऑफ सेल. फक्त काय असतो तो एक सेलचा एक गोळा असतो असं आपण म्हणू शकतो. सो ऑल दीज सेल्स ऑफ द मास आर ऑलमोस्ट लाईक. तर त्याच्यामध्ये सगळ्या ज्या सेल्स आहेत त्या काय असतात एकसारख्या असतात. अँड दोज सेल्स आर कॉल्ड ॲज अ स्टेम सेल्स. त्या सेल्सना आपण स्टेम सेल्स असं म्हणू शकतो. सो ड्युरिंग द फर्दर डेव्हलपमेंट, आता त्याच्यानंतर जेव्हा डेव्हलपमेंट होत असते तर तेव्हा दीज सेल्स फ्रॉम फॉर्म एनी सेल, एनी टाईप ऑफ द सेल्स, डिफरंट टाईप्स ऑफ द टिश्यूज अँड परफॉर्म द डिफरंट फंक्शन्स इन द बॉडी. तर याच्यानंतरची जी फर्दर डेव्हलपमेंट होते तर तेव्हा कोणत्याही प्रकारचे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं, हे डिवाइड होतात. त्याच्यानंतर वेगळ्या टाईपच्या टिश्यूजमध्ये पण काय होतं त्याचं कन्वर्जन होतं आणि त्याच्यानंतर वेगळ्या टाईपचे फंक्शन जे आहेत बॉडीचे तर ते काय केले जातात, परफॉर्म केले जातात. सो धिस इज द डिफरन्शिएशन ऑफ द स्टेम सेल्स. याला आपण स्टेम सेलचं डिफरन्शिएशन असं म्हणू शकतो.
म्हणजे स्टेम सेल जे आहेत तर त्या वेगळ्या टाईपच्या सेलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. त्याच्यानंतर वेगळ्या टाईपच्या टिश्यूजमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि वेगळ्या टाईपचे फंक्शन्स ते करतात, परफॉर्म करतात. However, once the tissues are formed, the cells of those tissues at the most can form the same type of the cells only. एकदा का हे डिफरन्शिएशन झालं की त्याच टाईपच्या स्टेम सेल्स त्याच टाईपच्या टिश्यूज काय करतात, तयार करत असतात, वेगळ्या प्रकारच्या नाही. म्हणजे सेम टाईपच्या सेल्स काय करतात, त्या तयार करतात. सो दिस इज इन केस ऑफ ईच पार्ट ऑफ द बॉडी. आणि हे प्रत्येक बॉडीच्या पार्टमध्ये प्रत्येक वेळेस काय होतं, अशाच प्रकारे ही काय होते, प्रोसेस घडत असते. सो हावेवर स्टेम सेल्स आर प्रेझेंट फॉर द लॉंगर ड्युरेशन इन सम पार्ट ऑफ द बॉडी. आणि म्हणून काही ठिकाणी म्हणजे बॉडीच्या काही ठिकाणी स्टेम सेल्स ज्या आहेत तर त्या खूप कालावधीसाठी काय असतात, प्रेझेंट असतात. कारण एकदा काय जर डिफरन्शिएशन झालं तर त्याच टाईपच्याच टिश्यूजमध्ये काय होतं, त्या तयार करतात. आणि म्हणून काही बॉडी पार्टच्या काही पार्टमध्ये बॉडीच्या काही पार्टमध्ये या स्टेम जे सेल्स ज्या आहेत तर त्या खूप लॉंगर ड्युरेशनसाठी प्रेझेंट असतात. सो स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द umbilical cord by which the fetus is joined to the uterus of the mother. आता ह्या कुठे कुठे प्रेझेंट असतात तर हे आपण बघूयात. स्टेम सेल्स वेअर दॅट आर प्रेझेंट. एक तर या स्टेम ज्या आहेत सेल्स ज्या आहेत तर त्या umbilical जे कॉर्ड आहे तर तिथे काय असतात, ह्या प्रेझेंट असतात. सो दॅट इज ज्याला आपण नाळ म्हणतो, जी फिटसला म्हणजे जे बेबी असतं तर त्याला आणि मदरच्या उंबला गर्भाशयाला जोडलेली जी नाळ असते तर त्या नाळेमध्ये म्हणजे umbilical कॉर्डमध्ये या स्टेम सेल्स असतात, प्रेझेंट असतात. स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस्ट स्टेज ऑफ द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. तर ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत तर या ब्लास्टोसिस्ट ही जी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटची जी स्टेज आहे तर त्या स्टेजमध्ये पण काय असतात, ह्या प्रेझेंट असतात. आता ही ब्लास्टोसिस्ट स्टेज काय आहे तर जेव्हा झायगोट काय होतं, रिडिवाइड होतं तर तेव्हा त्या सिंगल सेलचं 2 सेल्स, डबल सेल होतं, 4 सेल्स होतात, मग त्याच्यानंतर 8 सेल्ड, अशा काय होतात, डिफरंट स्टेजेस होत असतात. तर त्या स्टेजेसमधली काय असते, ब्लास्टुला, क्लिवेज वगैरे अशा डिफरंट आहेत स्टेजेस आहेत. तर त्याच्यापैकी ब्लास्टोसिस्ट जी स्टेज आहे त्याच्यामध्ये काय असतात, ह्या स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. स्टेम सेल्स आर प्रेझेंट in the red bone marrow and the adipose connective tissues of the adult human being. Also these are present. आता ह्या परत पुन्हा कुठे असतात बघा या, तर these are present in the bone marrow. बोन मॅरो जो आपले जे बोन्स असतात तर त्याच्या इनसाइडला जो होलो पार्ट असतो तर त्याला आपण बोन मॅरो म्हणू शकतो. तर तिथे काय असतात, त्या स्टेम सेल्स प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत सो दॅट आर प्रेझेंट बिलो टू द स्किन. तर या ॲडिपोज टिश्यूमध्ये पण काय आहे, त्या स्टेम सेल्स प्रेझेंट असतात अडल्टमध्ये. इट हॅज बिकम पॉसिबल टू प्रोड्यूस different types of the tissues and the degenerated part of any organ with the help of these stem cells. तर या ज्या स्टेम सेल्स आहेत तर दॅट हॅव अ पिक्युलर ॲबिलिटी. तर या ॲबिलिटीमुळं देर इज अ पॉसिबल टू प्रोड्यूस द डिफरंट टाईप्स ऑफ द टिश्यूज. तर त्याच्यामुळं या स्टेम सेल्सचा अदर डिफरंट टाईपच्या टिश्यूजमध्ये काय होऊ शकतं, कन्वर्जन होऊ शकतं. शिवाय जे डिजनरेटेड झालेले पार्ट आहेत म्हणजे जे काय झालेत, त्यांचं झीज झालेले आहे किंवा त्या नष्ट झालेले असे काही जर बॉडी पार्ट असतील तर असे बॉडी पार्ट जे आहेत तर ते काय करता येतात, नवीन तयार करता येतात विथ द हेल्प ऑफ दीज स्टेम सेल्स. सो नाव सी देअरफॉर द स्टेम सेल्स गेट प्रिझर्व्ड. आणि म्हणून याचं बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी या स्टेम सेल ज्या आहेत त्या प्रिझर्व केल्या जातात. आता हे कसं केलं जातं, फॉर दिस पर्पज, फॉर द प्रिझर्वेशन ऑफ द स्टेम सेल्स. Stem cells samples are carefully collected from the sources. याचं प्रिझर्वेशन करण्यासाठी स्टेम सेलचे जे सॅम्पल आहेत तर ते काय करतात, खूप काळजीपूर्वक काय करतात, त्याचं कलेक्शन करतात. आता हे सोर्सेस कुठले कुठले आहेत तर एकतर या स्टेम सेल्स ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर
ब्लड कॉर्डमध्ये प्रेझेंट आहेत, रेड बोन मॅरोमध्ये आहे, किंवा एम्ब्रिओ जो आहे ब्लास्टोसिस्ट स्टेजची तर त्या ठिकाणी, किंवा ॲडिपोज टिश्यू जे अडल्ट्समध्ये वगैरे तर त्याच्या ठिकाणी, तर तिथे त्या सोर्सेसमधून काय केलं जातं, याचं केअरफुली कलेक्शन केलं जातं अँड दॅट इज कलेक्टेड ऑर दॅट इज केप्ट इन द स्मॉल स्टेराईल व्हायल्स. तर छोट्या व्हायल्समध्ये म्हणजे कुपीमध्ये याला काय केलं जातं, ठेवलं जातं, जे स्टेराईल असतात. दोज व्हायल्स आर केप्ट इन द लिक्विड नायट्रोजन ॲट -135 डिग्री सेल्सिअस टू -190 डिग्री सेल्सिअस. आता हे जे व्हायल्स आहेत म्हणजे ह्या ज्या कुप्या आहेत, बॉटल्स आहेत ह्या छोट्या, तर या काय केल्या जातात, तर लिक्विड नायट्रोजनमध्ये त्याला ठेवलं जातं आणि त्याचं जे टेम्परेचर आहे तर ते -135 135 ते -190 डिग्री एवढं बिलो टेम्परेचरला काय केलं जातं, ते व्हायल्स आहेत ते ठेवल्या जातात आणि अशा प्रकारे या ज्या स्टेम सेल्स आहेत तर त्या प्रिझर्व केल्या जाऊ शकतात. तर आणखीन एक इथे क्वेश्चन बघा, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये, जस्ट लाईक द ग्राफ्टिंग इन द प्लांट्स इज द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पॉसिबल इन द ह्युमन्स. तर प्लांट्समध्ये ग्राफ्टिंग केलं जातं म्हणजे अदर जो स्टेमचा पार्ट आहे तर तो ग्राफ्ट केला जातो, कलम केलं जातं. इथं असं पॉसिबल नाही, पण तरी पण ह्युमन बिईंग्समध्ये काय केलं जातं, डिफरंट टाईपचे ऑर्गन्स जे आहेत तर ते ट्रान्सप्लांट केले जातात म्हणजे त्याचं प्रत्यारोपण केलं जातं. फॉर एक्झाम्पल लिव्हर आहे, स्किन ट्रान्सप्लांट केली जाते वगैरे, किंवा किडनी ट्रान्सप्लांटेशन होतं, इवन हार्ट पण काय होतो, ट्रान्सप्लांट केला जातो. सो नाऊ नेक्स्ट सी द स्टेम सेल रिसर्च. आता हा इतका स्टेम सेल इम्पॉर्टंट आहे बिकॉज दॅट इज कन्वर्टेड इन टू एनी टाईप ऑफ अदर cells. So research has been goes on these stem cells. So in the biotechnology, stem cells research is a revolutionary event after cloning. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये क्लोनिंग नंतर हा एक मोस्ट इम्पॉर्टंट काय केला जातो, हा रिव्होल्युशनरी इव्हेंट मानला जातो स्टेम सेल्सचा रिसर्चमध्ये. सो धिस टेक्निक हॅज अ पोटेन्शियल of bringing about the fundamental changes in the medical sciences. तर या टेक्निकमुळं काय झालं, बऱ्याचशा कितीतरी मूलभूत अशा काय केल्यात बदल किंवा वेगळ्या प्रकारचे चेंजेस जे आहेत, फंडामेंटल चेंजेस स्पेशली इन द मेडिकल सायन्समध्ये काय झाल्यात, ह्या चेंजेस आलेले आहेत ड्यू टू द रिव्होल्युशनरी इव्हेंट्स ऑन द स्टेम सेल्स. तर या स्टेम सेल्स ज्या आहेत तर त्याचे आपण टाईप्स काही सांगू शकतो अकॉर्डिंग टू द सोर्सेस. सो डिपेंडिंग अपॉन द सोर्सेस स्टेम सेल्स आर ऑफ 2 टाईप्स. त्याच्यामध्ये 2 टाईप्स आपल्याला मेनली सांगता येतील, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स आणि अडल्ट स्टेम सेल्स. अशा 2 काय आहेत टाईप्स आहेत, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स आणि अडल्ट स्टेम सेल्स. त्याच्यापैकी फर्स्ट आपण बघूयात एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. तर division of the zygote starts and thereby it is converted into embryo. तर आता आपण मगाशीच बघितलं की झायगोट जो आहे तर तो मेल आणि फिमेल गॅमेट यांचं युनियन होतं आणि सिंगल सेल काय होतो तयार होतो, सो दॅट इज द झायगोट. या झायगोटचं काय होतात मग त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल काही डिव्हिजन्स होतात, रिडिव्हिजन्स होतात अँड देन इट इज कन्वर्टेड इनटू एम्ब्रियो. So these cells of the embryo undergoes the repeated mitotic divisions. त्या एम्ब्रियोमध्ये पुन्हा काय होतात, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन्स होतात अँड द सेल डिफरेन्शिएशन स्टार्ट फ्रॉम द 14th डे ऑफ कन्सेप्शन. तर जेव्हा कन्सेप्शन होतं म्हणजे युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट होतं, आफ्टर दॅट 14 days डिफरन्शिएशन जे आहे सेलचं डिफरन्शिएशन म्हणजे सेल्स काय होतात, स्टेम सेल जे आहेत तर ते डिफरंट सेल्समध्ये टिश्यूजमध्ये काय होतात, डिफरन्शिएट व्हायला सुरुवात होते. सो सेल्स ऑफ द डिफरंट ऑर्गन्स लाईक द ऑस्टिओसाइट्स दॅट आर द बोन सेल्स, देन हिपॅटोसाइट्स दॅट आर द लिव्हर सेल्स अँड द न्यूरॉन्स दॅट आर फॉर्मड ड्यू टू द डिफरन्शिएशन. आता हे डिफरन्शिएशन होतं म्हणजेच काय, तर या ज्या मास ऑफ सेल आहेत तर त्याचं कन्वर्जन आहे तर ते डिफरंट टाईपच्या सेल्समध्ये त्याचं कन्वर्जन होतं. म्हणजे या स्टेम सेल्स आहेत तर त्या काय होतात, ऑस्टिओसाइट म्हणजे बोन सेलमध्ये कन्वर्ट होतात, किंवा हिपॅटोसाइट म्हणजे लिव्हर सेलमध्ये कन्वर्ट होतात, किंवा न्यूरॉन्स जे आहेत तर त्या नर्व सेलमध्ये
अशा प्रकारे या डिफरंट टाईपच्या सेलमध्ये याचं कन्वर्जन स्टार्ट होतं. सो एम्ब्रियोनिक सेल्स बिफोर द डिफरन्शिएशन दॅट आर कॉल्ड ॲज अ एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. तर हे जे डिफरन्शिएशन आहे जे अर्ली डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये होत असतं, तर त्याच्या पूर्वीच्या ज्या स्टेम सेल्स आहेत तर त्यांनाच काय म्हटलं जातं, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स असं म्हटलं जातं. मीन्स द सेल्स विच आर प्रेझेंट इन द एम्ब्रियो बिफोर द डिफरन्शिएशन, मीन्स द आफ्टर बिफोर द 14th डे ऑफ द कन्सेप्शन. तर तिथं त्या ज्या सेल्स आहेत तर त्या काय आहेत, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स आहेत त्या. सो 220 different types of the cells of the human body are formed from the single type of cell, that is the embryonic stem cells. आता ह्युमन बॉडीमध्ये या एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स पासून जवळजवळ 220 एवढ्या प्रकारच्या डिफरंट सेलमध्ये या एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स काय होतं, डिफरन्शिएशन होतं, किंवा या स्टेम सेल्स काय होतात, एवढ्या डिफरंट टाईपच्या सेलमध्ये याचं कन्वर्जन होतं. सो द स्टेम सेल्स आर द प्रायमरी टाईप ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स ऑफ द सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी अँड दे आर प्रेझेंट इन द सेल्स ऑफ द ऑल टाईप्स ऑफ द ह्युमन सेल. तर म्हणून या ज्या स्टेम सेल्स आहेत तर या अशा प्रायमरी टाईपच्या सेल आहेत, अनडिफरन्शिएटेड सेल आपण याला म्हणू शकतो, ज्यांच्यामध्ये सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी आहे. म्हणजे या स्वतः काय करतात, स्वतःसारख्या सेल तयार करू शकतात. अँड दे आर प्रेझेंट इन दे आर द पॅरेंट सेल्स ऑफ ऑल अदर टाईप ऑफ द सेल्स. आणि यांच्यापासूनच काय होतात, दुसऱ्या डिफरंट टाईपच्या सेल्स तयार होतात. म्हणून या एम्ब्रियोनिक स्टेम सेल्सना आपण पॅरेंट सेल असं आपण म्हणू शकतो. सो दिस प्रॉपर्टी ऑफ द सेम सेल इट इज कॉल्ड एज द प्लुरिपोटेन्सी. आणि ही जी प्रॉपर्टी आहे म्हणजे या स्टेम सेल्स अदर टाईपच्या सेलमध्ये जी कन्वर्ट होतात, ही त्यांची जी ॲबिलिटी आहे तर याला प्लुरिपोटेन्सी असं म्हटलं जातं. आणि इट हॅज बीन फाउंड दॅट इफ these stem cells are collected well before the beginning of the differentiation on the 14th day, that is during the 5th to 7th day, and cultured with the certain biochemical stimulus in the laboratory. As per the stimulus, they can transform themselves into desired type of the cell and thereby the tissues and the finally into organs. आणि म्हणून या स्टेम सेल ज्या आहेत, ज्या एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स आहेत, तर ह्या आपण काय केलं तर या स्टेम सेल्स जर समजा आपण कलेक्टेड व्यवस्थितरित्या आपण जर कलेक्ट केल्या केव्हा, बिफोर द बिगिनिंग ऑफ द डिफरन्शिएशन, म्हणजे 14th डेच्या आधी, म्हणजे नियर अबाउट द 5th to 7th डेला आपण काय केलं, याचं जर आपण कलेक्शन केलं आणि त्याला कल्चर केलं तर काही सर्टन बायोकेमिकल मीडियममध्ये किंवा कंडिशनमध्ये स्टिम्युलस जर दिला लॅबोरेटरीमध्ये, तर या टाईपच्या सेल्स का करू शकतात, दे कॅन बी ॲज पर स्टिम्युलस दे कॅन बी कन्वर्टेड इन एनी अदर टाईप ऑफ द सेल्स, आणि म्हणून अदर टाईपच्या टिश्यूमध्ये आणि म्हणून अदर टाईपच्या ऑर्गन्समध्ये पण आपण याला काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. सो दिस इज अबाउट द एम्ब्रियोनिक स्टेम सेल. नाव सी द अडल्ट स्टेम सेल्स. हा सेकंड टाईपच्या काय आहेत, स्टेम सेल्स आहेत, ज्या अडल्टमध्ये पण काय होतात, सापडतात, आपल्याला मिळतात. सो स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ द अडल्ट पर्सन्स टू. अडल्टमध्ये पण आपल्याला ह्या स्टेम सेल्स सापडतात. सो देर आर 3 मेन सोर्सेस ऑफ द स्टेम सेल्स. 3 मेन सोर्सेस आहेत अडल्टमध्ये ज्याच्यामध्ये या स्टेम सेल्स सापडतात. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम, आता हे सोर्सेस कुठले बघा, एक तर स्टेम सेल्स रेड बोन मॅरोमध्ये सापडतात, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आणि ब्लडमध्ये. असे 3 काय त्याचे मेन सोर्सेस अडल्टमध्ये आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला हे स्टेम सेल प्रेझेंट असलेला दिसतात. बिसाइड द स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द कॉर्ड ब्लड दॅट इज इमिडिएट आफ्टर द बर्थ. तर याच्यानंतर जेव्हा बर्थ होतो, इमिडिएट ज्या कॉर्डमधून जो काय ब्लड येतं तर त्या कॉर्ड ब्लडमधून
त्या ब्लडमध्ये सुद्धा पण काय आहे, या स्टेम सेल प्रेझेंट असतात. तर ह्या काय आहेत, अडल्ट स्टेम सेल्स आपण याला म्हणतो. तर त्याच्यानंतर काही युजेस बघूया आपण शॉर्टमध्ये. युजेस ऑफ द स्टेम सेल्स. तर फर्स्ट एक तर रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये याचा यूज केला जातो. रिजनरेटिव्ह म्हणजे पुन्हा तयार करणे. तर एक तर पहिली याच्यामधली थेरपी आहे सेल थेरपी. स्टेम सेल्स आर यूज्ड टू रिप्लेस द डेड सेल्स इन केस ऑफ द कंडिशन्स. तर या ज्या स्टेम सेल्स आहेत तर त्या डेड सेल्स रिप्लेस करून त्याच्या ठिकाणी या स्टेम सेल्स काही केल्या जातात, यूज केले जातात. आता ह्या कुठल्या कुठल्या डिसीजमध्ये देर आर डिफरंट केसेस आहेत ज्याच्यामध्ये याचा यूज केला जातो. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल डायबिटीसमध्ये किंवा मायोकार्डियल ज्या इन्फेक्शन होतं म्हणजे हार्टच्या बाबतीत किंवा हार्टचे रिलेटेड काही डिसीज असतात त्याच्यामध्ये पण हे काय केलं जातात, स्टेम सेल्स यूज केले जातात. त्याच्यानंतर अल्झायमर्स जे डिसीज आहेत म्हणजे स्मृतिभ्रंश होणे, जसं ओल्ड एजेसमध्ये काय केलं जातं, विस्मरण होतं, तर त्याच्याशी रिलेटेड काय आहे, हा ब्रेनशी रिलेटेड असा हा डिसीज आहे अल्झायमर्स. याच्यामध्ये पण काय होतात, न्यूरॉन जे आहेत तर ते डेड होतात, म्हणजे ब्रेन जो आहे तर तो लेस इफिशियंटली फंक्शन होतो. किंवा पार्किन्सन्सचा डिसीज जो आहे त्याच्यामध्ये शरीर काय होतं, कंप पावतं. कंप पावण्याची जी काय स्थिती आहे, तर अशा या पार्किन्सन्स डिसीजमध्ये पण काय केलं जातं, त्या स्टेम सेल्स यूज केल्या जातात. सो दिस इज अ सेल थेरपी. सो स्टेम सेल्स प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन कंडिशन लाईक द ॲनिमिया, थॅलेसेमिया, ल्युकेमिया एक्सेट्रा. तर अजून याच्यामध्ये ज्या ब्लड सेलमध्ये पण या काय करतात, सेल्समध्ये या कन्वर्ट होऊ शकतात स्टेम सेल्स. आणि म्हणून ब्लडशी रिलेटेड जे काही डिसीजेस जसा ॲनिमिक कंडिशन ज्याच्यामध्ये HB जो आहे तर तो कमी झालेला असतो, तर ह्या ॲनिमिक कंडिशनमध्ये किंवा थॅलेसेमिया, ल्युकेमिया, सो हे काय आहे ब्लडशी रिलेटेड काही कॅन्सरस डिसीजेस जे आहेत तर याच्यामध्ये काय केलं जातात, हे स्टेम सेल्स यूज केले जातात. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे तर ते ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन जे आहे तर त्याच्यामध्ये या स्टेम सेल्स वापरले जातात. इन केस ऑफ द फेल्युअर ऑफ द ऑर्गन्स लाईक किडनी, लिव्हर अँड दोज कॅन बी प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स आर ट्रान्सप्लांटेड. तर या स्टेम सेल्स ज्या आहेत तर त्या ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये पण वापरल्या जातात. जसं बऱ्याच वेळेला काय केलं जातं, काही ऑर्गन जे आहेत तर ते फंक्शनलेस होतात, म्हणजे किंवा लेस इफिशियंटली फंक्शन होतात, कमी कार्यक्षम. तर तेव्हा अशा वेळेस काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल काही वेळेस किडनी, लिव्हर वगैरे, तर तिथे काय केलं जातात, हे दॅट आर प्रोड्युस्ड विथ हेल्प ऑफ दी स्टेम सेल्स अँड दॅट कॅन बी ट्रान्सप्लांटेड. तर त्यांचं ट्रान्सप्लांटेशन केलं जाऊ शकतं. आता या ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.